फायनली आमची वेणू मॅडम घरी आलेली आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. सकाळी सकाळी पप्पा ते गेले मशीनकडे आणि इथे वेणू आलेली होती खूप दिवसानंतर भेटायला, कारण ती गेलेली होती अहमदाबादला फिरायला. आणि इथे आल्या आल्या आमची मारामारी चालू झाली. आता गंमत बघा. अहमदाबादवरून भंगार कपडे घेऊन आलेली आहे. तिने माझ्या फोनची स्क्रीनच दाबून दिली असते. मी काम आवरत असताना कोणी मध्ये गुडगुडू नाही कारण असं होणारच नाही. काम आवरून झालं मग मी इथे अरेंज मॅरेजची सिरीज बघत होती. त्यानंतर इथे आजीन ते आले आणि हो वेणू आजीन त्यांच्यासोबतच अहमदाबादला फिरायला गेलेली होती. आता आजीन त्यांच्यासोबत मी पण चालली मामींना बघायला. घर जवळच होतं त्यामुळे मग आम्ही पायी निघालो आणि जाता जाता आमचे फॉलोअर भेटले. रिकाम्या हाताने जायला चांगलं नाही वाटत. मग टोस्टचा पॅकेट घेतला आणि मी इथे पोहोचलो तर इथे यांच्या सगळ्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या. आणि मग चिव मामीने आमच्यासाठी मस्त बासुंदी दूध बनवलं. घरी आलो जेवायला वाढलं कारण पप्पा लगेच येणार होते. सगळ्यांनी छान जेवण केलं आणि मग मी इथं हेअर्सला ऑनियन ज्यूस स्प्रे करत होती कारण खूप जास्त हेअरफॉल होतोय. आणि ह्या मन्या बघा मागून कसा बघतो. हमेशा मुझे ताड़ता ही रहता है. स्प्रे वगैरे करून घेतलं. मग ऋतुराज जेवायला आला, त्याच्यासाठी ऑमलेट बनवून दिलं त्याच्यात पण त्याला चुका काढायच्या होत्या माझ्या. त्याला म्हटलं जेवढं भेटतंय त्याच्यात समाधानी राहत. त्यानंतर मग संध्याकाळी मी मस्तपैकी चना कोली वडा बनवायला घेतलं आणि इथे भाजीपाला आणलेला होता तो भरून दिला. आणि इथे मम्मी पप्पा दोघं बोंबील कापत होते आणि आमचा ड्रायव्हर अंकल बघा लाजला बिचारा. देख तो कैसे शर्मा रहा है. त्यानंतर मग हे मस्तपैकी फ्राय वगैरे करून घेतलं. जेवण झालं आवरलं. हे बघा गाइस, ये लोग मुझसे बहुत ज्यादा काम करवाते हैं. काम धंधा करेंगी तभी खाने को मिलेगा. आज कमाएंगा तो कल वाइट कर खाएंगा, नहीं तो आगेगा. गाइस मग आम्ही गेलो मामाकडे कारण मला ड्रायव्हर लागते. आणि हा बघा कसा गाडी चालवत होता. पप्पांनी जर हा व्लॉग बघितला ना तर त्याला हाणतील. तसं गाडी चालवणं खूप जास्त बेकार आहे. इथे पोचलो. मामा म्हणे व्लॉग नाही घेते का, मग त्याला पण व्लॉग मध्ये घेऊन टाकलं. आणि इथे आजीबाई रात्रीचे 11 वाजता इस्त्री करताय कपड्यांना. पर इनको तो खा पी के सोना आहे. ड्रायव्हर वगैरे घेऊन घेतला. पटकन घरी येऊन लागलो कारण मम्मीचे कॉल येत होते आणि इथे आजूचा कॉल चालू होता. मग तो आजी आणि मम्मी सोबत बोलत होता. आणि हा बघा मतलब कोई सिरियसनेस ही नाहीये. 12वी बोर्डचे एक्झाम तोंडावर आहे आणि इथे साहेब रील्स बघताय. याला धरून हाणलं पाहिजे. माझ्या 12च्या वेळेस तर मी तर खूप अभ्यास केला होता. मुझे अलविदा ना कहना मेरे डोंट विश मी आय हेट टीयर्स. बाय. आज आमच्या रूम मध्ये आजी झोपल्या म्हणून मग तो खाली झोपायला गेला हॉलमध्ये. आणि हे बघा त्याचे नाटक किती असं इमोशनल झाल्यासारखं दाखव राहील. आणि अजून आमचं हे एक माकड, त्याला कधी काय होतं काहीच कळत नाही. नेहमी माझ्या पायाजवळच पडलेला. सो आजचा होता असा व्लॉग. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.